या अधिवेशनामध्ये मंजूर झालं आणि त्याच्यामध्ये शेतीची व्यापक अशी व्याख्या करून त्यामध्ये शेतमजुरी करणाऱ्या महिला, मासेमारी करणाऱ्या महिला, शेतीमध्ये नांगरणी, पिठं करणं, त्याच्यापासून उत्पादनं करणं, शेतीवर आधारित असे काही उद्योग महिलांनी स्वतःपुरते करणं, अशा संदर्भामध्ये शेतकरी महिलांची व्याख्या करून त्यांना त्यांची ओळख देण्याच्या दृष्टिकोनातून हे शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक महत्त्वाचं आहे. आणि जगातल्या केवळ 10% आणि भारतातल्या 11% महिलांच्या नावे जमीन आहे. बहुतेक वेळेला आपल्याकडे एकत्रित कुटुंब पद्धती असल्यामुळे खातेफोड केलेली नसते आणि ज्यावेळेला दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यावेळेला त्या कुटुंबामध्ये तिला पूर्ण निराधार होण्याची वेळ येते, असं देखील घडलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती प्रत्यक्ष शेती करणाऱ्या महिलांना कायदेशीर महिला शेतकरी म्हणून मान्यता मिळाल्यामुळे त्यांचा सन्मान वाढेल आणि शासकीय योजनांचा थेट लाभ मिळेल, असं मी त्याचं स्वागत केलं की 4 दशकांच्या लढ्यानंतर हे महिलांना शेतकऱ्यांची ओळख मिळालेली आहे. आणि 1975 साली स्टेटस ऑफ विमेन ही कमिटी झाली होती. त्यामध्येही मागणी झाली होती की स्त्रिया फक्त शेतीत उपज करणाऱ्या व्यक्ती नाही आहेत, तर त्या शेतकरी आहेत, तर त्या शेतकरी म्हणून त्यांची नोंदच होत नव्हती. दुसरं, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अगदी अधिवेशनाच्या आधी नुकतंच जाहीर केलं की ज्या महिला बचत गटांना शेती करायची त्यांना गायरान जमिनी किंवा अन्य जमिनी कसण्यासाठी नाममात्र दरामध्ये दिल्या जातील. आणि त्यामध्ये त्या कमिटी जी केलेली आहे महाराजस्व शिबिराची, त्याच्यावरती माझाही सहभाग आहे. मला सातारा जिल्ह्याची जबाबदारी त्याच्यात देण्यात आलेली आहे. आणि याबद्दलची जेव्हा बावनकुळेजींनी मीटिंग घेतली त्यावेळेला मी सुचवलं की यामध्ये महिलांना या शेतकरी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात यावं, जेणेकरून ताबडतोबच महिलांना, शेतकरी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून शेती पाहिजे असेल तर ती सामूहिक शेती त्यांना करणं शक्य होऊ शकेल.